कारण मुंबईतील ताज हॉटेल या परिसरामध्ये झाड पडलेलं आहे। आपण बघतोय झाड कोसळण्याच्या अनेक घटना या मुंबईसह उपनगरामध्ये देखील घडत आहेत। प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते आणि ही थेट दृश्य आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। विनायक दावरुंग, विनायक, हे झाड साधारणतः कधी पडलेलं आहे? आताचे ताजे अपडेट्स द्याल। आहे ते मुळापासून उपटून खाली पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई शहरामध्ये अशा घटना ज्या आहेत ते गेल्या काही दिवसापासून वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आता हे ताज हॉटेलच्या बाहेर आपण जर पाहिलं तर भलं मोठं झाड जे आहे ते पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कुठलीही जीवितहानी जी आहे ती या घटनेमध्ये झाली नसल्याची माहिती सध्या या ठिकाणी आपल्याला प्राथमिक जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। परंतु रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे। आपण जर पाहिलं तर थोडक्यात ही घटना जी आहे ती टळली असं म्हणावं लागेल, कारण हा रहदारीचा मार्ग आहे। हॉटेलमधनं अनेक पर्यटक जे आहे ते बाहेर येतात, वाहनं या ठिकाणी रहदारीचे असतात। परंतु हे झाड पडलं तेव्हा कोणतीही जीवितहानी जी आहे ती या ठिकाणी झाली नाही अशी माहिती या ठिकाणी प्राथमिक या सगळ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिली आपल्याला पाहायला मिळतं। भलं मोठं झाड या ठिकाणी कोसळलेलं आहे आणि सध्या या झाडचं कटिंग जे आहे ते केलं जाते। संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मुंबईत अशा पद्धतीने झाड पडण्याच्या घटना ज्या आहेत वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। निश्चितच विनायक, या संपूर्ण घटनेवरती आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।